तर मंत्रिपद न मिळाल्यामुळे भरत गोगावलेंनी आजही खंत व्यक्त केलेली आहे। गोगावलेंना एसटी महामंडळाचं अध्यक्षपद देण्यात आलं, त्यामुळे अदिती तटकरेंनी गोगावलेंचा सत्कार केला। यावेळेस गोगावलेंनी हसत हसत बोलताना मंत्रिपद न मिळाल्याची खंत व्यक्त केली आहे। स्वतः मुख्यमंत्री नागपूरला होते, नागपूरला फाईल मागून लगेच तिथं सही करून काल त्याचे आदेश पण पारित केले, त्याने ऑर्डर पण दिली। अजून घेतलं नाही आम्ही, कारण गेलोच नाही तिकडं। आता ते सगळे आम्ही डिस्कस करतोय। सगळ्यांचं म्हणणं आहे की साहेब जे काय आलेलं आहे ते घ्यावं, ताईच्या ह्याच्यामध्ये काय दुसऱ्या गोष्टी करू नका मंत्रिपदाच्या, त्यामुळे आता काय करत नाहीये। यानंतर बातमी एका मोठ्या दाव्याची। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी 15 दिवसात आचारसंहिता लागेल आणि त्यानंतर निवडणुका लागतील असा दावा केलाय आणि त्यामुळे कार्यकर्त्यांना तयारीला लागण्याचे आदेशही अजित पवारांनी यावेळेस दिलेले आहेत। सोलापूरच्या दौऱ्यात त्यांनी विधानसभा निवडणुकीचे स्पष्ट संकेत दिलेले आहेत। यावेळेस राष्ट्रवादी उमेदवार निवडून यायला हवेत असंही आवाहन अजित पवारांनी कार्यकर्त्यांना केलेलं आहे। 15 दिवसात लागेल आचारसंहिता, त्याच्यानंतर निवडणूक। पहिल्यासारखं सोलापूर जिल्ह्यातनं जास्तीत जास्त महायुतीचे आमदार त्या ठिकाणी निवडून आले पाहिजे।